राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्यावर वाढदिना दिवशी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला। कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। काँग्रेसचे युवा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस शुक्रवारी जिल्ह्याभरात उत्साहात साजरा करण्यात आला। आमदार नितेश राणे यांच्यावर जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रातील स्वाभिमानी संघटना आणि राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। नितेश प्रेमी सर्वसामान्य जनताही यावेळी उपस्थित होती। वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्हशी खास संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अभिप्रेत असलेला प्रगत सिंधुदुर्ग जिल्हा घडवण्याचे ध्येय असल्याचे सांगितले। कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार नितेशजी राणे यांचा आज वाढदिवस आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातून, जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नितेश राणे प्रेमी इथं कणकवलीमध्ये जमलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस जो आहे तो धुमधडाक्यात साजरा होतो। आपल्यासोबत आहेत आमदार नितेशजी राणे। आमदार साहेब, सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आम्ही तुमचं अभिनंदन करतोय आणि वाढदिवस अभिष्टचिंतनही करतोय। काय सांगाल, संपूर्ण महाराष्ट्रातून आज आपल्या वाढदिवसासाठी संपूर्ण स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यासोबत नितेश प्रेमी इथं उपस्थित आहेत, काय सांगाल सर? गेली 10 वर्ष मी समाजकारणात आणि राजकारणात राणे साहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन मी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। या प्रवासामध्ये असंख्य प्रामाणिक आणि प्रेम करणारे, विश्वास करणारे कार्यकर्ते आणि सहकारी या 10 वर्षाच्या या प्रवासामध्ये माझी सोबती झालेली आहेत, माझ्याबरोबर प्रवास करत आहेत आणि दरवर्षीच्याच वाढदिवसाला त्याच उत्साहामध्ये आणि त्याच प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ते माझ्याकडे येतात, शुभेच्छा देतात आणि मला वाटतं की जे काय अजूनपर्यंत मी राजकारणामध्ये मिळवलेलं आहे ते सगळेच ह्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि यांच्या पाठिंब्यामुळेच आहे। सर, हे एवढं प्रेम जे आहे तर नक्कीच लार्जर दॅन पॉलिटिक्स आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एकच धून आणि 23 जून ही एक धून असते। तसं पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर राणे कुटुंबी हे एक अबाधित असं एक सत्य आहे, एक समीकरण आहे। माजी मुख्यमंत्री राणे साहेब यांच्यानंतर बघितलं तर अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व कोण असेल त्यांच्या कुटुंबातलं तर नितेश राणे आहे, काय सांगाल सर? शेवटी राणे साहेबांचेच विचार घेऊन आम्ही राजकारणात प्रवास करत आहोत, म्हणून त्यांचे प्रत्येक गुण आत्मसात करून त्यांच्यासारखंच कारकीर्द किंवा त्यांच्यासारखंच कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। ते किती त्याच्यामध्ये शक्य होत असेल हे लोकच सांगू शकतात, पण आमची एवढीच प्रामाणिक इच्छा असते की राणे साहेबांनी जे जोडलेले लोक आहेत, जी जनता आहे त्यांच्यामध्ये आम्ही विश्वास कसा निर्माण करू शकतो आणि त्यांना टिकू कसू शकतो, एवढाच आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असतो। सर, 3 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नितेश राणे या नावाचं एक वादळ घोंगावलं, सर्व परिवर्तन झालं। सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यामध्ये सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आपल्या वाढदिवसासाठी काय संकल्प असेल सर? माझा एवढाच प्रामाणिक प्रयत्न असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी जनता आहे त्यांनी अजूनपर्यंत राणे कुटुंबावर खूप प्रेम केलेलं आहे, विश्वास दिलेला आहे। आम्हाला जे काही पदं मिळालेली आहे, जे काही मान सन्मान राज्यामध्ये किंवा विधिमंडळामध्ये मिळतो ते इकडच्या जनतेमुळेच आहे। आमचा एवढाच प्रयत्न असतात की जनतेच्या मनामध्ये आमचा विश्वास कसा आम्ही वाढवू शकतो, त्यांना अपेक्षित काम आम्ही कसं करू शकतो, इकडच्या लोकांचं भवितव्य कसं घडू शकतो आणि त्यासाठी लागणारी जी मेहनत, जी चिकाटी, जी धावपळ करण्याची जी गरज आहे ते आम्ही सगळे करण्यासाठी तयार आहोत। आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये पण करणार आहोत, कारण का शेवटी
आत्तापर्यंत ह्या जिल्ह्याचा विकास हा सन्मान्य राणे साहेबांनीच भक्कम पद्धतीने केलेला आहे, हेच अजूनपर्यंत दिसून आलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहे. सर, जिल्हावासियांच्या मनामध्ये आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज 23 जून आहे, हायवेचा चौपदरी येण्याचं इथे भूमिपूजन होतं. त्याचवेळी बघितलं तर जिल्ह्यातल्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था आली आहे. सिंधुदुर्गने ह्या संदर्भात एक 4 दिवसांनी स्पॉट पंचनामासुद्धा केला होता. जागोजागी खारेपाटणपासून अगदी झारापर्यंत बघितलं तर खड्डे पुन्हा एकदा आपणास दिसत आहेत. काय सांगाल सर? तुम्ही एक समजून घ्या की सिंधुदुर्ग लाईव्ह जे तुम्ही प्रश्न घेता, जे मुद्दे घेतात, हे 2 वर्षा अगोदर कधीच घेण्याची गरज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नव्हती. आपल्या जो काही महामार्ग आहे त्याच्यावरती असलेले खड्डे हे राणेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये कधी आपल्याला अशा स्टोऱ्या करायला लागत होत्या का, अशा कव्हरेज करायला लागत होत्या का? मग ह्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही सिंधुदुर्गाच्या नेतृत्व करू पाहताय, जे प्रयत्न करताय, की स्वतःला पुढारी म्हणतायत, त्यांनी नेमकं 2.5 वर्षामध्ये काय केलेलं आहे? आज झेंडे लावून आणि बॅनर लावून अगर तुम्ही लोकांच्या मनामध्ये घर बनवू शकत असाल तर आम्ही पण प्रत्येकीकडे घराघरावर झेंडे लावू ना. पण आज झेंडे त्यांचे जास्त असले तरी पण लोकांच्या मनात आमच्यासाठी जागा जास्त आहे, म्हणून आम्हाला झेंडे बॅनर लावायची काय गरज नाही. लोकांनी मतदानामध्ये जिल्हा परिषद असेल, नगरपालिकेमध्ये दाखवून दिलेले आहेत की लोकांच्या घरामध्ये मनामध्ये कोणाची जागा आहे हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून झेंडे हे लोकांना रस्त्यावर लावून दे, आम्ही लोकांच्या मनामध्ये राज्य करणं हे आमचं काम आहे. धन्यवाद सर. एकंदरीतच आपल्या वाढदिवसा दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानावरती नेण्याचा संकल्प आमदार नितेशजी राणे यांनी केलेला आहे. त्यासोबतच बघितलं तर बाकीच्या कुठल्याही पक्षाने कितीही झेंडे लावू देत, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनतेच्या मनामध्ये राणे साहेबांचं आणि राणे कुटुंबाचे स्थान जे आहे ते अढळ असेल असाही संदेश दिलेला आहे. कणकवली कलमठ जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विकाळे आणि रामू विकाळे यांनी कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातील 30 मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. कलमठ विभागातील 13 जिल्हा परिषद शाळांतील प्रत्येकी 2 आणि अन्य 4 विद्यार्थ्यांचा पुढील 5 वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च विकाळे दाम्पत्य करणार आहेत. कलमठ ग्रामपंचायत सभागृहात प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत वह्या, दप्तर, छत्री वाटप करून या संकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य महेश लाड, माजी सभापती प्रकाश सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, सोनू सावंत, कलमठ सरपंच निसार शेख, वरवडे सरपंच विनोदिनी मेस्त्री, सातरल सरपंच शारदा दळवी, कमलेश नरे, बापू सावंत, प्रदीप राणे, प्रवीण ठाकूर, भाई सावंत, संदीप मेस्त्री, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा जो कार्यक्रम आज हाती घेतलेला आहे तो माझ्या 5 वर्षाच्या कालावधीत मी तो पूर्णपणे पार पाडणार आहे. गरजू विद्यार्थी माझ्या विभागात 13 शाळा आहेत, त्या 13 शाळेतील 2-2 विद्यार्थ्यांना मी दत्तक घेतलेले आहे 5 वर्षासाठी आणि त्यांना जे शैक्षणिक साहित्य लागेल ते मी पुरवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 10वी-12वीचे विद्यार्थी जे आज पास झालेले आहेत आणि त्यांना कुठे जर गरज वाटत असेल आमच्याकडून तर आम्ही विखाळे परिवार त्यांच्याकडून आम्ही त्यांना नक्कीच मदत करणार आहोत. ॲडमिशन तर मिळत नसेल तर त्या पद्धतीचं ॲडमिशनही आम्ही त्यांना घेऊन देणार आहोत किंवा आर्थिक मदत लागत असेल तर आर्थिक मदत पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच यामागचं कारण आमचं एवढंच आहे की या विभागात आम्हाला म्हणजे संपादन जिल्हा परिषदेच्या निवडून आली आहे आणि हे माझे कर्तव्य समजतं आणि मला शिक्षण या संस्थेत इंटरेस्टेड असल्यामुळे प्रत्येक मुलं शिकलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. आणि तळागाळातील जे पैशावे किंवा आर्थिक त्यानुसार जी मुलं शिकत नाही त्या मुलांना पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी ते पार करणार आहे या 5 वर्षात. एवढंच सांगतो. मालवण आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. तर रेवतळा फाटक शाळा व धुरीवाडा पाटकर शाळा येथे मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, उपसभापती अशोक बागवे, जिल्हा सरचिटणीस महेश जावकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, उदय परब, महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, शहर अध्यक्षा चारुशिला आडाव, उपाध्यक्ष चारुशिला आचरेकर, महानंदा खानोलकर, शिल्पा खोत यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 23 जून रोजी तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाध्यक्ष संजू परब यांनी रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला। सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा केला। यावेळी सभापती रवी मडगावकर, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर तसेच काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कणकवली देवगड मतदारसंघाचे सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज नितेश राणे म्हणजे एक महाराष्ट्रातील एक वादळ आहे आणि एक तरुणांचा एक बुलंद आवाज, एक महाराष्ट्राचे तरुणांचे ते आयकॉन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावं अशी आम्ही श्री पाटेकरांनी प्रार्थना करतो। वैभववाडीतही आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आमदार नितेश राणे यांनी स्वतः हजर राहून येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत केक कापला। त्यानंतर तालुक्यातील 10वी-12वी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच तालुक्यातील क्रिकेट संघांना साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यानंतर संभाजी चौक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार राणे यांच्या हस्ते झाला। आमदार राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी येथील संपर्क कार्यालयात गर्दी केली होती। देवगड तालुक्यात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते। आपल्या गुरुजनांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच तुम्ही ते यश मिळवू शकलात। समाजात बदल यश घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रियंका साळसकर यांनी व्यक्त केले। यावेळी उपनगराध्यक्ष योगेश चांदुसकर, शिक्षण सभापती संजय तारकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ आदी उपस्थित होते। कुडाळमध्ये काँग्रेस कार्यालयात केक कापून आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, वृक्ष वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। युवा शक्ती स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थान नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पावशी शाळा नंबर 1 येथे हा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाव, ओंकार तेली, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, संध्या तेरसे, पावशी सरपंच श्रीपाद उर्फ पप्प्या तटवे, NSUI कुडाळ तालुका सरचिटणीस प्रथमेश परब, सदस्य कुंभार, विनायक मयेकर, रमेश कुंभार, स्वप्नील दळवी आदी उपस्थित होते। सर्वप्रथम मी नितेशजींना शुभेच्छा देतो। आज त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। सर्व शाळांना स्टेशनरी जी लागणारी मुलांना ते आम्ही सर्व वाटप केलं आणि नितेशजी राणे साहेबांचा वाढदिवस युवकांचं प्रेरणास्थान म्हणून आज त्यांना ओळखलं जात आहे। तसंच त्या नितेश साहेबांना मी शुभेच्छा देतो की ते लोकांचा आधार म्हणजे युवकांचा आधार म्हणून जे त्यांना मानलं जाते त्याप्रमाणे नितेश साहेबांना मी शुभेच्छा देऊन या जो शहरात आम्ही उपक्रम राबवले त्याबद्दल मी शहरातील लोकांकडून आणि सर्व नगरसेवकांकडून मी नगराध्यक्ष म्हणून नितेशजींना शुभेच्छा देतो।